कृतज्ञता हे एक ओझे आहे आणि प्रत्येक ओझे झटकून टाकण्यासाठी त्याची आवश्यकता असते. काय आपणास कृतज्ञतेचे ओझे ठाऊक आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, विद्यार्थी दशेपासून ते वार्धक्यापर्यंत मनुष्यावरचे ओझे काही सुटत नाही. विद्यार्थी दशेत दप्तराचे ओझे, तर अगदी जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे वार्धक्यात आजारांचे, उपचारांचे ओझे असते. एकूणच काय तर कोणाचीच ओझ्यापासून सुटका नाही. चिंता, कर्ज, पाऊस, दुःख, अभ्यास, पाप, अपराध, अपेक्षा, अजून काय म्हणाल ते अनेकांसाठी जीवनामध्ये ओझे असते. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, जरी अशी म्हण असली तरीही प्रत्यक्षात मात्र प्रत्येकाने स्वतःचे ओझे उचलायचे असते. प्रियांनो, आज आपण ओझ्यांसाठी वैयक्तिक जबाबदारी काय आहे हे आजच्या अध्ययनाद्वारे शिकणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, सध्या आम्ही पौलाने गलतीकरास लिहिलेल्या पत्राच्या उत्तरार्धाचा म्हणजे 6व्या अध्यायाचा अभ्यास करीत आहोत. गेल्या कार्यक्रमामध्ये मी आपणाला सांगितले की आम्ही सध्या आत्म्याद्वारे पवित्रीकरण याच्या व्यावहारिक विभागाची 3री पायरी अभ्यासत आहोत. आमच्या जीवनात आत्म्याचे फळ कसे कार्य करते ते आपण सध्या पाहत आहोत. विश्वासाद्वारे तारण व पवित्र आत्म्याचे फळ यांनी ख्रिस्ती चारित्र्य निर्माण होते. या संदर्भात आपण गलतीकरास पत्र 6वा अध्याय 2 वचन पुन्हा वाचूया. गलतीकरास पत्र जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा. गलतीकरास पत्र 6वा अध्याय 2 वचन. एकमेकांची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. प्रिय श्रोत्यांनो, आपण पाहिले की पौल ओझ्यांची विभागणी 2 विभागात करतो. पहिला प्रकार जी ओझी आम्ही दुसऱ्यांबरोबर वाटून घेऊ शकतो त्यांचा आहे. दुसरे ओझे तणावाचे आहे. त्यात आपण आपल्या कमतरता, दुबळेपणा, दोष, अज्ञान, तणाव व दुःख यांचा समावेश करू शकतो. आता 3ऱ्या प्रकारच्या ओझ्याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते, ते म्हणजे दुःख. दुःख हे एक असे ओझे आहे की जे तुम्ही व मी वाटून घेऊ शकतो. शोकांतिकेचे ओझे, दुःखाचे ओझे, निराशाचे ओझे मानवी जीवनात अपरिहार्य आहे. तुम्ही आतापर्यंत ते कधी अनुभवले नसेल तर कधीतरी ते अनुभवाल. जेव्हा ते ओझे आमच्यावर येते तेव्हा आमच्या बाजूने उभ्या राहू शकणाऱ्या मित्राची आम्हाला गरज भासते. योबाच्या 3 मित्रांचा आपल्याला त्यांच्या बडबडीमुळे राग येतो. आपण त्यांच्यावर टीका करतो. खरे तर ते योबाबरोबर 7 दिवस बसून त्याच्या दुःखाचे वाटेकरी झाले होते. नैसर्गिक इतिहासाच्या एका पुस्तकात एक असे विधान आहे की फक्त माणूस असा आहे की ज्याला शिकविल्याशिवाय काही शिकता येत नाही आणि काहीच माहीत होत नाही. तो बोलू शकत नाही, चालू शकत नाही, खाऊ शकत नाही. थोडक्यात तो निसर्गाच्या सांगण्याने रडण्याशिवाय काही करू शकत नाही. तुम्हाला व मला या जगात आल्यावर काय करणे माहीत असते तर ते म्हणजे रडणे होय. आम्ही या जगात रडत प्रवेश करतो. आम्हाला सांत्वनाची गरज असते. जीवनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हाला सांत्वनाची गरज यासाठी असते की आमचा जन्म या दुःख भरल्या जगात झाला आहे. तुम्ही माझे सांत्वन केले आहे असे रूथ बवाजला म्हणू शकली. ती एक अनोळखी वाळीत टाकलेली किंवा परकी स्त्री होती. परदेशातून आली होती व यहुद्यांमध्ये तिला कोणी सामावून घेईल याची तिला आशा नव्हती. परंतु तिच्या जीवनात रुची दाखविणारे कोणी आले व तिच्यासाठी त्याने काही शिष्टाचाराच्या चांगल्या गोष्टी केल्या. त्याचा ऋणनिर्देश करीत ती म्हणाली,
तुम्ही माझे सांत्वन केले आहे. मरियेने तिची अलाबास्त्र कुपी प्रभूसाठी फोडली. त्याच्या वधस्तंभावरील मृत्यूच्या थोडे आधी तिने तसे केले, कारण काय घडणार होते हे तिला ठाऊक होते. काय घडत आहे हे कोणाला समजले नाही, पण तिला ठाऊक होते. प्रभू येशूने तिच्याविषयी म्हटले, तिला राहू द्या. हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतले, हे माझ्या उत्तर कार्यासाठी केले. त्याचे दुःख सहन केवळ तीच जाणू शकली. प्रभू येशूने तिच्याविषयी मत्ते शुभवर्तमान 26 अध्याय आणि 13 वचनात म्हटले, मी तुम्हास खचित खचित सांगतो, सर्व जगात जेथे जेथे ही सुवार्ता गाजवतील, तेथे हिने जे केले आहे तेही हिच्या स्मरणार्थ सांगतील. तिच्या त्या तेलाचा सुगंध जगात भरून आहे. दुःख एक असे ओझे आहे श्रोत्यानो, की ते तुम्ही वाटून घेऊ शकता. तुमच्या दुःखात तुमच्यासह उभे राहणारे कोणी ना कोणीतरी अवश्य असायला हवे. आमचे दोष, आमचे तणाव, आमची दुःखे ही अशी काही ओझे आहेत जी आम्ही वाटून घेऊ शकतो. एका अनामिकाने लिहिलेल्या एका कवितेचा अर्थ फार सुंदर आहे. त्याने म्हटले की तू आपल्या सांत्वनाला आपल्या मित्रापासून राखून ठेवू नकोस. तुला जेव्हा त्याची गरज पडेल तेव्हा ते तुला प्राप्त होईल. तुला दिव्य प्रीती म्हणजे प्रभू परमेश्वर काही उणे पडू देणार नाही. जर तू जे आहे ते इतरांबरोबर वाटून घेतलेस तर तू संकटाच्या वेळेस एकटा नसशील. तुझ्या दुःखद प्रसंगाच्या वेळेस तू एकटा नसशील, तर तुझ्याबरोबर तुझे दुःख वाटून घेणारे कोणी असेल. आणि जर तू आपल्या भोवती पाहिलेस तर तुझ्यासारखे दुखावलेले तुला अनेक दिसतील. तू त्यांचे सांत्वन कर आणि त्यामुळेच तुझेही सांत्वन होईल. श्रोत्यानो, जीवनामध्ये वाटून घेता येतील अशी काही ओझी आहेत. ही गोष्ट मंडळीच्या एकत्रित जीवनालाही लागू पडते. जसे पायाला जखम झाली तर संपूर्ण शरीर दुखी होते, तसे मंडळीतील कोणी दुखी असेल तर त्याचे दुःखाचे ओझे वाटून घेणे मंडळीच्या सभासदांचे काम आहे. तुम्ही तुमच्या मंडळीविषयी काय वृत्ती बाळगता? तुमच्या मंडळीत कोणी एकाकी आहे काय? कोणी वृद्ध निराश्रित आहे काय? कोणी तणावाखाली आहे काय? कोणी अनाथ, पोरके व परके आहे काय? मग अशांविषयी तुमची भूमिका काय आहे? अशा लोकांची काळजी घेणे पालकाचे काम आहे. मी का त्यांचा ताप करून घेऊ असे म्हणून तुम्ही आपली जबाबदारी झटकून बाजूला होता काय? अशा लोकांविषयी तुमची वृत्ती निर्विकार असेल तर तुम्हाला ख्रिस्ताच्या शरीरात काही एक जागा नाही. त्यामध्ये राहण्याचा अधिकार नाही. स्वतःला ख्रिस्ती म्हणून घ्यायचा तुम्हाला अधिकार नाही. येशू ख्रिस्ताचे अंतःकरण गरजू लोकांसाठी सतत कळवळ्याने भरून येत असे. त्या ख्रिस्ताचे नाव तुम्ही स्वतःला लावता आणि त्याच्याप्रमाणे गरजू लोकांसाठी जर तुमच्याजवळ कळवळा नसेल तर तुमचे ख्रिस्तीत्व नामधारी आहे. आणि पाळकाची जबाबदारी संपूर्ण मंडळीविषयी असली तरी मंडळीच्या सभासदांनाही पवित्र आत्म्याने काही जबाबदारी नेमून दिली आहे. सेवेचे कृपादान त्यासाठी आहे. आणि पवित्र आत्म्याचे फळ प्रीती व चांगुलपण तुमच्या ठायी असेल तर तुम्ही अशा लोकांविषयी, त्यांच्या गरजांविषयी निर्विकार राहणार नाही. ज्या मंडळीत प्रीतीचा ओलावा नाही, जी मंडळी आपल्या गरजू सभासदांविषयी निर्विकार आहे, ज्या मंडळीत पवित्र आत्म्याचे फळ प्रगट होत नाही, ती मंडळी आध्यात्मिकरित्या मृत आहे. आता जी ओझी आम्ही वाटून घेऊ शकत नाही त्या ओझ्यांविषयी पुढचे वचन काय सांगते ते आपण पाहूया. 6 अध्याय 4 वचन. गलतीकरास पत्र 6 अध्याय 4 वचन. तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी, म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे तर केवळ स्वतः संबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल. मला असं वाटतं श्रोत्यांनो की आम्ही आमची ओझी दुसऱ्यांवर लादून मोकळे व्हावे असे नाही, असे पौल म्हणत आहे. तो म्हणतो 5व्या वचनात, कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे. या ठिकाणी भार या शब्दासाठी जो ग्रीक शब्द वापरण्यात आला आहे तो आहे ऑर्शन, म्हणजे वाहण्याचा भार. जहाजावरील मालासाठी हा शब्द वापरण्यात येतो. खरे तर हा शब्द मातेच्या उदरातील अर्भकासाठी वापरण्यात येत असे, म्हणजे केवळ आईच आपल्या गर्भाचा भार वाहू शकते. हे ओझे वाटून घेणे अशक्य आहे. गलतीकरास पत्र 6 अध्याय आणि 5व्या वचनाचे स्वैर व सोपे भाषांतर नव्या कराराचे
जे भाषांतकार आहेत त्यांनी असे केले आहे. प्रत्येकाने स्वतःचे ओझे उचलले पाहिजे. एक जुनी इंग्रजी म्हण आहे, प्रत्येकाने स्वतःचे काम पाहावे. आणि एक अगदी गावठी म्हण अशी आहे, प्रत्येक घंगाळ्याने स्वतःच्याच बुडावर बसले पाहिजे. दुसऱ्या शब्दांमध्ये आज अशीही काही ओझे आहेत की ती आम्ही कोणाबरोबरही वाटून घेऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्ती एकार्थी एकाकी आहे, एकटी पडलेली आहे, दुसऱ्यांपासून विभक्त झालेली आहे. काही ओझी अशी आहेत की ती तुम्हाला व मला एकट्याने झेलावी लागतात. मी काही ओझी सांगते, तुम्ही त्यात काहींचा समावेश करू शकता. सर्वात पहिले ओझे आहे दुःखाचे, त्रासाचे. तुम्हाला एकट्यानेच दुःख पेलायला हवे. ते तुमच्याबरोबर कोणी वाटून घेऊ शकत नाही. तुम्ही या जगात एकटे आलात आणि हे जग दुःखाने भरलेले आहे. त्यात तुमचे दुःख एकटे राहूनच तुम्हाला सहन करावे लागेल. काही विशिष्ट समस्या तुम्हाला एकट्यालाच पेलाव्या लागतील. कधी शारीरिक दुःख तुमच्या वाट्याला येईल, तुम्ही आजारी पडाल व इतर कोणीही तुमची जागा घेऊ शकणार नाही. श्रोत्यानो, माझ्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आलेत जेव्हा मी माझ्या लेकरांना भयंकर अशा आजाराने पीडित पाहिले. परंतु मी त्यांचे दुःख, त्यांच्या त्या वेदना, त्यांचा तो त्रास घेऊ शकले नाही. त्यांनाच ते सहन करावे लागले. त्यांच्या वेदना, त्यांचे दुःख मी आनंदाने स्वतःसाठी घेतले असते, परंतु मी तसे करू शकले नाही. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता स्वीकारून घे मला. आलो मी तव दारीच रे ख्रिस्ता, आता कवटाळून घे मला. जीव तुझ साठीच रे. जगी नाही कोणी भेटला, जीवलग सखा तुझ सारखा. जगी नाही कोणी भेटला, जीवलग सखा तुझ सारखा. भारावणे मन जाई रे ख्रिस्ता, बघता निस्वार्थ तव प्रेमा. जीव तुझ साठीच रे. हे पाप माझे आजला, ने कुठे न कळे मला. हे पाप माझे आजला, ने कुठे न कळे मला. आलास तू मज साठी रे ख्रिस्ता, आता स्वरक्ते तू मजला. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता. आम्हाला एकट्याला त्रास काढावा लागतो, दुःख सहन करावे लागते.
आम्ही ते सहन करण्यासाठी कोणाला आमच्या जागेवर पर्याय म्हणून नेमू शकत नाही. दुःख सहन करणे ही एक गोष्ट अशी आहे की ती तुम्ही वाटून घेऊ शकत नाही. मानसिक यातना ही एक दुसरी गोष्ट अशी आहे की ती तुम्ही वाटून घेऊ शकत नाही. काही भयंकर निराशेमुळे अनेक लोक आपल्या हृदयात कटुपणा ठेवून आहेत आणि त्यांना ते दुःख इतरांबरोबर वाटून घेता येत नाही. श्रोत्यानो, अजून एक दुःख असे आहे जे आम्ही वाटून घेऊ शकत नाही, ते म्हणजे मृत्यूचे दुःख. एक वेळ प्रत्येकाच्या जीवनात अशी येते की प्रत्येकाला मृत्यूला सामोरे जावे लागते. त्या मृत्यू छायेच्या दरीतून आम्हाला एकटेच जावे लागते. पती किंवा पत्नीने केलेला विश्वासघात, मुलांनी आईवडिलांची केलेली प्रतारणा, मित्राचा विश्वासघात या सर्व मानसिक यातना ज्याने त्याने स्वतःच भोगाव्या लागतात. त्या कोणाशी वाटून घेता येत नाहीत. आपल्या एकाकीपणाच्या दुःखाला, शारीरिक व मानसिक यातनांना, जखमी हृदयाच्या वेदनांना आम्ही कोणाबरोबर वाटून घेऊ शकत नाही. ही ओझी आमची आम्हालाच पेलावी लागतात, हे खरे आहे. पण ख्रिस्ती जीवनाचे एक फार सुंदर सत्य हे आहे की ख्रिस्ती व्यक्ती, विश्वासणारी व्यक्ती कधीच एकाकी नसते. कारण पुनरुत्थित ख्रिस्त या विश्वासणाऱ्याचा मित्र असतो. म्हणूनच तो मोठ्या आशेने व धीराने म्हणू शकतो, कोण मित्र येशुवाणी, सारे ओझे वाहाया, सर्व दुःखे तो ऐकुनी, साह्य करी सोसाया. होय श्रोत्यानो, आमचे बंधू भगिनी, मित्र, आप्त स्वकीय, प्रियजन त्यांच्या मानवी मर्यादांमुळे आमचे दुःख वाटून घेऊ शकत नाहीत. पण ख्रिस्त येशू ते वाटून घेऊ शकतो. तो ते उत्तम रीतीने समजून घेऊ शकतो. असे एकही दुःख मानवी जीवनात नाही की ते येशू ख्रिस्ताने मानव म्हणून भोगले नाही. असे एकही ओझे नाही की ते त्याने एकट्याने पेलले नाही. विश्वासघात, एकाकीपणा, उपेक्षा, मानसिक व शारीरिक यातना, सर्व दुःख त्याने पचवले एकट्याने. आणि तो विश्वासणाऱ्याच्या दुःखाच्या प्रसंगात त्यांच्यासह राहतो. तुम्हाला शद्रक, मेषक व अबेदनगोची गोष्ट माहीत असेल. राजाज्ञेवरून त्यांना तप्त भट्टीत टाकण्यात आले. पण राजाला त्या भट्टीमध्ये ते तिघेच फक्त दिसले नाहीत, तर त्यांच्याबरोबर आणखीन एक व्यक्तीही दिसली आणि तिचे स्वरूप देवपुत्रासारखे होते. आमचा प्रभू आमच्याबरोबर दुःख सहन करतो. आणि प्रभू येशूने मार्क शुभवर्तमान 6 अध्याय 50व्या वचनाच्या दुसऱ्या भागात आपल्या शिष्यांना म्हटले. मार्क शुभवर्तमान 6 अध्याय 50व्या वचनाचा दुसरा भाग, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तसेच तो योहान शुभवर्तमानाच्या 16व्या अध्यायातील 33व्या वचनात म्हणाला, जगामध्ये तुम्हाला संकट आहे, परंतु धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. तसेच परमेश्वर इब्री लोकासपत्र 13वा अध्याय आणि 5व्या वचनात म्हणतो, इब्री लोकासपत्र 13वा अध्याय 5वे वचन, मी तुला सोडणारच नाही व तुला टाकणारच नाही. श्रोत्यानो, पवित्र शास्त्रामध्ये जागोजागी परमेश्वराने आम्हाला सांत्वन देणारी वचने दिलेली आहेत. आमची ओझी मानवी दृष्टीने फक्त आमची आहेत. ती आम्ही कोणाबरोबर वाटून घेऊ शकत नाही. परंतु आमचा परमपिता, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता आमच्यासाठी दररोज एक गोष्ट करतो. ती स्तोत्रकर्त्याने 68वे स्तोत्र 19व्या वचनात सांगितले आहे. तो म्हणतो, प्रभूचा धन्यवाद हो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो. आमच्या देवाचा आम्हाला भार वाहावा लागत नाही, तर तो स्वतः आमचा भार वाहतो. तो एखाद्या दिवशी मर्जी येईल तेव्हा आमचा भार वाहत नाही, तर दररोज आमचा भार वाहतो. जसे सूर्याने प्रतिदिनी उगवणे अटळ आहे, तसे परमेश्वर आपल्या लेकरांचा भार प्रतिदिनी वाहतो. पॉल म्हणतो की प्रत्येकाने आपापला भार वाहावा. तो या ठिकाणी वाटून घेता न येणाऱ्या भाराविषयी सांगतो. पण त्या भाराने आम्ही दबून जावे अशी देवाची इच्छा नसते. त्याने आपला मदतीचा प्रेमळ हात आमच्या समोर नेहमीच ठेवलेला आहे. प्रश्न आहे श्रोत्यानो, फक्त त्याच्या साह्याने भार उचलण्याचा. आणखीन एक ओझे असे आहे की जे आम्हाला पेलावे लागते. ते ओझे आहे मृत्यूचे. त्याविषयी मी आपणाला आधीच सांगितलेले आहे. होय श्रोत्यानो, प्रत्येकाला मृत्यूचा सामना करायचा आहे आणि आम्ही मृत्यूला टाळू शकत नाही. आम्हाला त्याचा सामना करावाच लागतो. प्रत्येकाला मृत्यूचे भय वाटते, परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये मृत्यू अटळ आहे.
आता काही दिवसांपूर्वीच मला एक घटना समजली की एक व्यक्ती आपल्या पत्नीला, 2 लेकरांना आणि सासूबाईंना सोडण्याकरिता स्टेशनवर गेलेत आणि चुकून ते चुकीच्या गाडीमध्ये बसलेत. फार शेवटी वेळ झाला होता. त्यांना कळले की ते चुकीच्या गाडीमध्ये बसलेले आहेत. त्यांनी आपल्या पत्नीला, 2 लेकरांना आणि सामानाला बाहेर टाकले. परंतु त्यांच्या सासूबाई गाडीमध्येच राहिल्यात. त्यांनी त्या आगगाडीच्या 2 भागांना पकडून दारामध्ये उभे राहून आपल्या सासूबाईंना सांगितले की तुम्ही आता उतरू नका, कारण गाडी सुरू झालेली आहे. पुढच्या स्टेशनवर मी तुम्हाला घेण्याकरिता येईन. आणि असं म्हणत असतानाच गाडीने वेग पकडला आणि त्यांचा पाय घसरला. ते त्या ठिकाणी पडलेत आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. आम्हाला माहीत नाही श्रोत्यांनो की मृत्यू आम्हाला केव्हा आलिंगन देईल, परंतु आम्हाला तयार राहायचं आहे. प्रत्येक व्यक्तीला मृत्यूचा सामना करावाच लागतो. मग आपण तरुण असा, लहान असा, वृद्ध असा आणि चांगल्या प्रकृतीचे असा, आपणाला कुठलाही आजार नसेल, परंतु मृत्यू कधी येईल हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणून आम्हाला तयार राहणे आवश्यक आहे. मृत्यू एक असे ओझे आहे की ते तुम्हाला व मला एकट्याने पेलावे लागते. मी अनेक नामधारी ख्रिस्ती लोकांना व ख्रिस्तीतर लोकांना मृत्यूला सामोरे जाताना पाहिले आहे आणि विश्वासणाऱ्या ख्रिस्ती व्यक्तींनाही मृत्यूला सामोरे जाताना पाहिले आहे. दोन्हींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण याही ठिकाणी पुन्हा विश्वासणारा मृत्यूचे ओझे स्वीकारताना एकटा नसतो. येशू ख्रिस्त ज्याने आमच्यासाठी वधस्तंभावरचे यातनापूर्ण मरण भोगले, तो त्यांच्याबरोबर असतो आणि येशू ख्रिस्त मरणातून 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. त्याने त्यावर विजय प्राप्त केला. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवणारेही मृत्यूतून जीवनात पार जातात. त्या स्थित्यंतराच्या भयावह वाटणाऱ्या काळातही प्रभू येशू त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा हात सोडित नाही आणि अशा व्यक्तीला पुनरुत्थानाची गौरवी आशा प्राप्त झालेली असते. म्हणून मृत्यू भयानक, भीतीदायक असला, त्यामध्ये एकाकीपणा असला, तरी तो ख्रिस्ती विश्वासणाऱ्यासाठी येशू ख्रिस्तामुळे सुसह्य आहे. तो अगदीच असह्य नाही. या व्यक्तीला पुनरुत्थानाची फार सुंदर व न लाजविणारी गौरवी आशा प्राप्त झालेली असते. त्याविषयी प्रेषित पॉल करिंथकरास लिहिलेल्या पहिल्या पत्राच्या 15व्या अध्यायात 53 ते 55 या वचनांमध्ये लिहितो. करिंथकरास पहिले पत्र 15वा अध्याय 53 ते 55 वचने. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले असे जेव्हा होईल, तेव्हा मरण विजयात गेले आहे असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे? माझ्या प्रिय श्रोत्यांनो, आम्ही सर्वच जण या दुःखाने भरलेल्या जगात एकाकी आहोत व अनेक ओझी आम्हाला एकट्याने पेलायची आहेत. पण आमच्या परमपवित्र स्वर्गीय पित्याने आम्हाला ख्रिस्त येशूमध्ये सांत्वन व सहाय्य दिले आहे. आज जर आपण दुःखी आहात, कष्टी आहात, सर्व ओझ्यांनी वाकून गेला आहात, तर ख्रिस्ताद्वारे प्रभू परमेश्वराकडे या. तो तुमचा भार हलका करेल. तुमची मृत्यूची भीती ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या गौरवी सत्याद्वारे दूर करेल आणि त्याला सामोरे जाण्याचे बळ तो तुम्हाला देईल. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. आज जर आपण भयंकर अशा ओझ्यांनी दबलेले आहात, चिंतेने ग्रासित आहात, दुःखाने भरलेले आहात, निराश आहात, तर प्रभू येशू ख्रिस्त आपणाला बोलावित आहे. तो तुम्हाला शांती, आनंद देण्याकरिता तयार आहे. आवश्यक आहे की आपण आपल्या सर्व ओझ्यासहित त्याच्याकडे यावे आणि ते ओझे त्याच्यावर टाकावे. पुष्कळदा श्रोत्यांनो, आम्ही म्हणतो तर की आमचा विश्वास ख्रिस्तावर आहे, तो आमचा तारणार आहे, परंतु आम्ही आपले ओझे त्याला देण्याकरिता तयार होत नाही. जर आपला खरोखर ख्रिस्तावर विश्वास आहे, तर आपण
सर्व परिस्थितीत आनंदित राहू शकाल, शांतीने भरलेले राहाल. ह्या जगातील कुठल्याही समस्या तुम्हाला निराश करणार नाहीत, परंतु त्या निराशेमध्ये, दुःखामध्ये तुम्हाला हे आश्वासन राहील की माझा जिवंत प्रभू परमेश्वर माझ्यासोबत आहे, माझा तारणारा माझ्यासोबत आहे आणि तो सर्व परिस्थितीत माझी मदत करण्याकरिता समर्थ आहे. काय श्रोत्यानो, हे आश्वासन आपणाला आहे की तुमचा ख्रिस्त तुमच्यासोबत आहे? जर नाही तर आज पश्चातापी अंतकरणाने त्याच्याजवळ या. आपलं सर्व ओझं त्याच्यावर टाका. आपलं दुःख, निराशा, सर्व काळजी त्याला सांगा. तो तुमची मदत करण्याकरिता समर्थ आहे, तयार आहे. पुष्कदा आम्ही तोंडाने बोलतो, परंतु जेव्हा करण्याची वेळ येते तेव्हा आम्ही डगमगायला लागतो. दृढ विश्वासाकरिता प्रार्थना करा. प्रभू अवश्य तुमची मदत करेल. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. प्रियांनो, मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे ए. एकमेकांसाठी ओझी वाहून ख्रिस्ताचा नियम पूर्ण होतो. आजचा प्रश्न, प्रतिदिनी आमचा भार कोण वाहतो? ए. मित्र, बी. प्रभू येशू, सी. पत्नी, डी. पती. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सअप करा. प्रियांनो, आपण पाहिले की व्यावहारिक बोध करताना पौलाने अहंकाराविरुद्ध इशारा दिला. प्रत्येकाने आपल्या स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे यावर त्याचा भर होता. तसेच स्वतःच्या कृती आणि वाढीची जबाबदारी देखील प्रत्येकाने घेतली पाहिजे. स्वतःची फसवणूक आणि इतरांशी तुलना टाळली पाहिजे. प्रियांनो, या गोष्टी करण्याद्वारे आपण आत्मपरीक्षण आणि परस्पर सहकार्य यांच्यातील संतुलन राखतो, जे अत्यंत आवश्यक आहे. काय आम्ही स्वतःचा भार वाहतो की इतरांना तो वाहून नेण्यासाठी बळजबरी करतो? विचार करा. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, प्रभूजी, आम्ही तुझी स्तुती करतो यासाठी की प्रभूजी, तुझ्या वचनांच्या द्वारे तू आज आमच्याशी बोललेला आहेस अशी आमची खात्री आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, आमच्या जीवनामधल्या आमच्या जबाबदाऱ्या आम्ही ओळखाव्या आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही योग्य पावलं उचलावीत, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे ज्यावेळेस तू आमचा मार्गदर्शक आहे त्यावेळेस आम्ही इतरत्र भटकणार नाही, बहकणार नाही. होय प्रभूजी, आणि म्हणून तुझी कृपा सदैव आमच्याबरोबर असू दे. तू नेमून दिलेल्या मार्गामध्ये आम्ही सदैव चालावं अशी कृपा तू आमच्यावरती कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. प्रभू आपणास सहाय्य करो.